अनेकदा आपण व्हिडिओत आपल्याला दाखवलेलं आहे की सर APJ अब्दुल कलाम फ्लायओव्हर जो भिवंडीतील त्या भिवंडीतील फ्लायओव्हरवर जे ना पूर्ण नाव जे ते झाकलं गेलं होतं, पूर्ण बोर्ड जो होता दिशादर्शक फलक तो पूर्णपणे काळाकुट्ट झाला होता, काही नावे दिसत नव्हती. परंतु आता या ठिकाणी जे ना नवीन दिशादर्शक फलक लावण्यात येणार आहे. त्याचे कामे सुरू आहेत. इथे या गाडीमध्ये दिशादर्शक फलक ठेवलेले आहेत, ते आपण पाहूयात नंतर. बस एक आत्ताचा जो आहे तो फलक दाखवला. एक फलक जो आहे तो आपण जेव्हा शेलारवर नेतो त्यावर नदी नाक्याजवळ लावलेला आहे. दुसरा आहे तो आपण भिवंडीतून जेव्हा एंट्री करतो भिवंडी स्टँडवरून जिथे सर APJ अब्दुल कलाम फ्लायओव्हर ब्रिज सुरू होतो त्या ठिकाणी लावला जाणार आहे. आणि तिसरा जो आहे तो कदाचित आपण चाविंद्राला उतरतो त्या ठिकाणी लावला आहे की नाही ते आपण आता जाऊन पाहूयात. चला. भिवंडीतील एक कमाल, इथे बोर्ड आहे, नो राईट टर्न, उजवीकडे वळण्यास मनाई आहे असा बोर्ड लिहिलेला आहे. सर APJ अब्दुल कलाम फ्लायओव्हर वंजारपट्टी नाका. ही जी डाव्या हाताला आपल्या जी बाजू जाते जे आता तुम्ही पाहू शकता रॉंग साईड ज्या गाड्या जात आहेत तो छत्रपती शिवाजी महाराज चौकाकडे जाणारा रस्ता. आणि इथून उजव्या हाताला वळण घेतलं आपण नाशिकच्या दिशेने जातो, चाविंद्राच्या दिशेने. आता आपल्याला हे पाहणं आहे की मागे जो बोर्ड लावला आहे त्या बोर्डवर तर नाशिकसाठी वळण दिलं असेल तर हा जो बोर्ड आहे जो नो राईट टर्न लावला याचा अर्थ काय म्हणून. तर आपण पुढे पाहूयात व्हिडिओत. आता ॲक्च्युली मी चाललो आहे या बाजूला, परंतु जो मागे जो बोर्ड लावत आहे तो बोर्ड आपण नंतर पाहूयात आणि त्या अनुषंगाने बघूया या बोर्डचा खरंच काय उपयोग आहे का. आणि हे बघा सर्व रॉंग साईड येणारे जे छत्रपती शिवाजी महाराज चौकानं रॉंग साईडने येतात. खरं तर याबाबत देखील काहीतरी उपाययोजना करायला हवी भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेने. इथे कॅबिन आहे, म्हणजे ट्रॅफिक पोलीस आहे, त्यांच्यासाठी एक कॅबिन उभी आहे. तिथे 3-3, 4-4 वाहतूक पोलीस उभे असतात. परंतु त्यांचा काही लक्ष नसतं की इथे जे येतात रॉंग साईडने येतात, रॉंग साईडने जातात, त्यांचा काय संबंध नाही. बघा ही गाडी आता रॉंग साईडने गेलेली आहे, साक्षी ट्रान्सपोर्ट लिहिलेलं आहे ते. असो पाहूया आपण या बोर्ड संदर्भात विषय बोलत होतो तो आपण नंतर पाहूयात काय होतं ते. आणि जे समोर आपल्या डाव्या हाताला जे वळण छत्रपती शिवाजी महाराज चौकाकडे जाणार आहे आणि पाहू शकता रॉंग साईडने आलेली गाडी. आणि आपल्याला उजव्या हाताला वळण घेऊन जे आहे ते नाशिकच्या दिशेने जाणे म्हणजेच चाविंद्राच्या दिशेने. आणि तुम्ही बघता इथे एक भला मोठा कंटेनर आलेला आहे. आणि आपण थांबूयात कारण अशा घाईघाईत रस्ता क्रॉस करणं खूप कठीण आहे. काही जीवावर भेटू शकतो आहे. आपण दुसऱ्या गाडीसाठी देखील थांबूयात. परंतु हे बघा किती चुकीचे वळण मारतो आहे जाता बायकर्स गेला तो. भिवंडीत वाहतुकीचे शिस्त जराही नाही आहे, ड्रायव्हिंग सेन्स नाही अजिबात, खूप भयंकर आहे. भिवंडीत ना गाडी चालवतात ना त्यांचा म्हणजे गाडी चालवणं एकदम भयंकर आहे. असो आपण पाहायला आलो या ठिकाणी देखील फलक लागलेला आहे का दिशादर्शक एक मात्र समजत नाही. कारण बऱ्याच शहरांमध्ये जेव्हा असे दिशादर्शक फलक लावतात तेव्हा दुसऱ्या शहरांमधले नावं लिहिली जातात. कुठल्या शहराकडे डाव्या वळण जातो, कुठल्या शहराकडे उजवा वळण जातो. परंतु इथे जे आहे ते फक्त भिवंडी शहरातील जे ठिकाण आहेत त्या ठिकाणचेच नावं लिहिलेले आहेत. तर असं का ते समजत नाही मला. आपल्याला जर खरंच याबाबत काय माहिती असेल तर नक्की कमेंट्समध्ये नमूद करावे, कारण मी शेलारवर येताना असे पाहिलेले. भेटूया पुढच्या व्हिडिओत. चला.